आणि जसं राजा परीक्षितीने म्हणावं मला सुदामजींची कथा श्रवण करायची आहे, सुखदेव महाराज मात्र सांगण्यास प्रारंभ करतात। आणि हे सुदाम चरित्र म्हणजे प्रत्येकाला सांगते, प्रत्येकांना शिकवण देते, जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये मात्र समाधान कसं मानायचं। आणि म्हणून म्हटलं मी, कधी दुःख आलं तर खचून जायचं नाही, मुळाला धीर द्यायचा, कारण ती आपली परीक्षा असते। आणि त्या परीक्षेला पुढे जाताना कधी गरिबी आली तर लाजू नका आणि श्रीमंती आली तर बाजू नका। कारण या जगात एवढाही श्रीमंत कोणी नाही की तो मागे गेलेला वेळ विकत घेईल, आणि एवढाही गरीब कोणी नाही की येणारा वेळ मात्र सुधारू शकणार नाही। हे शिकवते सुदाम चरित्र। भगवंताचे परम असीम भक्त ज्या वेळेला बालपणी श्रीकृष्ण कन्हैयालाल संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये अध्ययनाकरता गेले, आपण बघितले कथा, त्यावेळेला भेट झाली सुदामांची। आणि मित्र सखा कसा असावा, सध्या कलियुग, आणि या कलियुगात मात्र मित्र फक्त नावापुरते। सध्या मित्रत्वाचं काय चालले, सोबत आहे तोपर्यंत गुणगान गाईल, सोबत आहे तोपर्यंत माझा माझा मित्र म्हणल, आणि तुम्ही तिथून निघून गेले समोर असताना वा वा वा, गावात त्याच्यासारखं तर माणूसच नाही, तिथून तुम्ही वापस गेले रे गेले, इथेच म्हणते गावात त्याच्यासारखा तर नालायक नाही। म्हणून मित्रत्व मित्रीय मात्र करताना जपून। आणि सध्या जेव्हापासून मोबाईल आलेत ना, तेव्हापासून नव्हे तर मोबाईलचा वापर जेव्हापासून वाढला तेव्हापासून माणसापासून दुरावत चाललेली आहे। कुटुंबात असो कि मग मात्र गावात, जसा मोबाईल आला मित्र एका ठिकाणी बसले ना तरी चालू असते, नाही असं सगळे एकत्र बसले, मस्त कट्ट्यावरती बसतात ना, मंदिरातही आले इथं बसले तरी काय काय सुरू असते, काय मोबाईल। आणि मित्र आता जवळचे गावातले मित्र देतात सोडून, आणि मित्र कुठं मोबाईलवर, फेसबुकवर 5000 मित्र, 10,000 मैत्रिणी, सोशल मीडियाचा जमाना आला। इंस्टाग्रामवर 1000-2000 मित्र मैत्रिणी, फेसबुकवर 5000-10,000 मित्र मैत्रिणी, आणखी हाईक वरती, ट्विटर वरती एवढे सगळे मित्रमैत्रिणी असतात कुठं, फेसबुक वरती। आणि जर रस्त्याने जाता जाता अपघात झाला, ऍक्सिडेंट झाला आणि 4 दिवस दवाखान्यात ऍडमिट असेल तर मात्र एवढे असून जवळ हे मैत्री काय करायची। अहो संकट प्रसंगात जो धावून येतो तो खरा मित्र, नाहीतर सुखात तर सगळे मात्र माझं माझं म्हणू म्हणू खाऊ लागायला सगळे मित्र सोबत येतील, पण ज्या वेळेला तुम्ही दुःखात आहे ना तर तुमच्या दुःखाची काठी बनायला कोणता मित्र जवळ येतो तो खरा मित्र आहे। आणि म्हणून मैत्री करताना जरा जपून। वंदनीय महाराज सांगतात, जो सत्याविण शब्द न बोले, जो सत्याविण शब्द न बोले, जो सत्याविण शब्द न बोले, सहज कोण नसे मित्रा कर मैत्री
सहनशीलता सहनशीलता फुले शब्द न बोले मित्रा कर मैत्री त्याशी. कारण या मैत्रीचं नातं मात्र रक्ताचं जरी नसलं ना तरी या रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पण ते मित्रत्व करताना जरा जपून. का? कारण सांगितलं ना माझ्या म्हणून सगळं येते. एखादी बिमारी झाली, ऍक्सिडेंट झाला, दवाखान्यात 4 दिवस असेल तर पाहायला एकही आला नाही तर मग काय करता या 10,000 मित्राचं फेसबुकच्या नावापुरते. ऍक्सिडेंट झाला, हात लावायला कोणी नाही, 4 दिवस दवाखान्यात राहिलं, पाहायला कोणी नाही. काय ती मैत्री? म्हणून मैत्री असावी. त्या मैत्रीत वयाचं बंधन नसतं, मर्यादेचं बंधन नसतं. एकाने मात्र दुसऱ्याच्या सुखात सहभागी व्हावं तर दुसऱ्याने त्याच्या दुःखात सहभागी व्हावं ही खरी मैत्री. नाहीतर सुखात सगळे सोबत आहे आणि दुःखात साथीला नाही तर तो मित्र मात्र फक्त नावापुरता. आणि ही मैत्री करताना प्रत्येकांना आयुष्यात मित्र असतातच. पण ते मित्र कसे असावेत तर एखादा वणवा लागला ना दुःखाचा तर तो दुःखाचा वणवा शांत करण्यासाठी धावून येणारे मित्र असावे. वाट चुकणार नाही जीवनी भयकुनी वाट चुकणार नाही जीवनी भय तुझी वाट चुकणार नाही जीवनी भय तुझी वाट चुकणार नाही जीवनी भय तुझी एक तू त्रकरी आरशा सारशा मित्र बघा मध्ये गालव्या तू गणवाला उभया सारखा तू गणवाला उभया सारखा मित्र बघा मध्ये गालव्या सारखा मित्र बघा
एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, असा मित्र असावा. आणि हे मैत्रीचं जगविख्यात नातं प्रत्येक वेळेला ज्यांचं नाव घेतलं जातं ते म्हणजे श्रीकृष्ण आणि सुदाम्याचं. कारण ते दुःखातही सोबत आहे आणि सुखातही सोबत आहे. संदीपणी ऋषींकडे ज्या वेळेला ज्ञानार्जन करण्याकरता दोघं राहिले तर सोबत राहिले. आणि ही मैत्री मात्र तिथून उत्पन्न झाली, निर्माण झाली आणि संपूर्ण आयुष्य तिला जपले. अहो तीच म्हणून मी तर श्रीकृष्ण भगवंताची मैत्री मात्र कशी या गोपिकेंसोबत होती, या गोपाळांसोबत होती आपण बघितलं. मित्र जवळ असला तर आपला सगळा आपल्या जवळ असल्याची अनुभूती होते आणि मित्र नसला तर किती त्रास होतोय, किती दुःख होतंय, किती आठवण येते. आपण बघितलं ज्या वेळेला अक्रूरजी मात्र श्रीकृष्ण कन्हैया लालाला आणण्यासाठी जातात, संपूर्ण गोपाळ मात्र रडतात भगवंतासाठी. का? कारण आमचा परम सखा, आमचा परम मित्र, आमचं परम सर्वस्व आम्हाला सोडून जातंय. आणि आज श्रीकृष्णाच्या जाण्याने संपूर्ण गोपाळ कसे आक्रोश करते बघितलं आपण. एवढंच नाही तर ही राधिका परम सखी असणारी श्रीकृष्ण भगवंताची, ती राधिका देखील ज्यावेळेला श्रीकृष्ण भगवंत रथात बसून अक्रूरजी घेऊन चालले ना, ती राधिका देखील अशी ढसा रडायला लागली हो. आणि ती राधिका रडून 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 मात्र कन्हैयाला म्हणतायत, नको ना जाऊ आम्हाला सोडून, बघा मित्रत्व कसं असतंय, नको ना आम्हाला जाऊन बघा सखत्व कसं असतंय. वारंवार ते सांगते नको ना सोडून जाऊ. आणि त्यावेळेला मात्र कन्हैया ऐकत नाही ना, तर ती हात जोडून मात्र विनवणी करते, अरे काळा माझी अवस्था आज तुला नाही कळणार. ती राधिका म्हणते माझी अवस्था तुला आज नाही कळणार. का? तर आपण म्हणतो ना जावे त्याच्या वंशात तेव्हाच कळे. आणि म्हणून आज माझ्या हृदयात काय कळवळायला लागलेलं आहे, काय दुःख होत आहे, काय त्रास होत आहे, काय वेदना होत आहे कन्हैया, त्या तुला नाही कळणार. त्यासाठी मी राधिका आहे ना, ती राधिका तुला व्हावं लागेल. आणि ती राधा मात्र रडून रडून कन्हैयाला म्हणते, एकदा राधिका होऊन पहा, एकदा होऊन पहा, कळेल दुःख काय असते. आणि ती रडून रडून राधिका म्हणते, एक बार तो राधा बन करे देखो मेरे सावरिया, राधा यूं रो रो करे. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा
हे असतं प्रेम, हे असते आपुलकी, हे असते आपला जिव्हाळा. नाही कळणार का ना तुला अवस्था? आणि असंच झालं या मित्रत्वात सुदाम आणि श्रीकृष्णाच्या. अशीच परम सखत्व या सुदामजी आणि कन्हैयाचा आहे. आणि बाल्यपणापासून सोबत होते, पण पुढे हळूहळू हळूहळू मात्र मोठे होत गेले. आणि परिणाम अध्ययन केल्यानंतर दोघेही अलिप्त झाले, पण मैत्री मात्र तुटली नाही. श्रीकृष्ण कन्हैया लाल पुढे द्वारकेचे राजा झाले. आणि कसे झाले आपण सगळं चिंतन श्रवण केलेलं आहे. आणि इकडे सुदामजी मात्र अत्यंत हालाकीची परिस्थिती सुदामजींची आहे. अगदी एवढं दारिद्र्य आहे तसं तर नव्हतं, पण सर्वस्व त्यागून निर्माण केलेलं होतं. आणि हे सगळं त्याग करून सुदामजी मात्र संसार करते, पण त्या संसारात राहून भगवंताचं नामचिंतन करते. नामचिंतन करत जशी परिस्थिती येईल त्या परिस्थितीत मात्र समाधानी राहू लागले. का? कारण त्यांना माहिती आहे घालुनिया भार राहिलो निश्चिंते निरविले संधी विठो मासी. त्याच्यावरती संपूर्ण भार टाकलाय आणि राहत आहे. एक पत्नी आहे सुलभा नावाची, 4 मुलं झाले सुदामजींना, पण तरीही मात्र या भगवंताचं नामचिंतन सोडलं नाही. नियम होता 5 घरी भिक्षा मागायची ब्राह्मणाच्या धर्माप्रमाणे. 5 घरी भिक्षा मागायची, जिथं मिळाली ती घ्यायचं आणि 5वेचं घर 6वं घर मागायचं नाही. मिळाली तर अन्न ग्रहण करायचं, नाही मिळाली तर तसंच राहायचं. घरात झोपायला पलंग दूरची गोष्ट हो, साधी गादी दूरची गोष्ट, चटई होती आणि तीही मात्र चटई ठिकठिकाणी फाटलेली. त्याला शिवून चाललेलं आहे कसं तरी. एवढंच नाही तर 4 पुत्रे, 4 मुले, पत्नी आहे. जी आणल ते सगळ्यांनी मिळून खायचं आणि मात्र आनंदात भगवंताचं नाम चिंतन करायचं. नाही मिळालं कधी तर त्याच भगवंताच्या नावाने उपवास झाला म्हणायचं, पण मात्र सुखात आनंदात राहायचं, समाधानी राहायचं. ही वृत्ती सुदामजींची. आणि एक दिवशीचा प्रसंग आहे, सतत मात्र काही मिळालं नाही, पण भगवंताचं नाम चिंतन करत आहे. आणि ही गरिबी काय असते ना, ज्यांनी अनुभवलेली आहे त्यांना त्याची लगेच जाण होईल. कधी अवस्था अशी असते एकीकडे आज मात्र जेवायला काही नाही, काय जेवण करावं, काय अन्न बनवावं, काय शिजवावं, काय खावं, घरात काही नाही. मुलांना शाळेत टाकायचे पण ऍडमिशनला पैसे नाही. दिवाळीचा सण आला, मुलांना कपडे घेऊन द्यायचे विचार मात्र मनात आहे, पण कपडे घेऊन देऊ कसं, घरी काही नाही. आणि अशाही परिस्थितीत राहायचं समाधानी ही वृत्ती मात्र सुदामाची आहे. आणि म्हणून म्हणते ना, ही गरिबी सांगून सांगता येणार नाही. का? कारण गरीबों के किस्मत में क्या क्या लिखा है, जिस पर बीती उसी को पता है. आणि ही अवस्था सुदामजींची झालेली आहे, पण अखंड समाधानी राहत आहे सुदामजी. आणि एकीकडे परम सखा परम मित्र मात्र राजा झालेला आहे. नाही मिळालं तर उपाशी राहायचं, पण कधी कोणासमोर मात्र नीतीने आचरण करायचं, अनीतीने नाही. न्यायाने राहायचं, अन्यायाने नाही. ही शिकवण
गुरूंनी दिलेली आहे आणि त्याचं पालन मात्र सुदामा करत आहे. एवढी परिस्थिती असून मात्र कित्येक संकेत भगवंतांनी दिले, पण कधी इतरांच्या दिलेल्या धनावरती, संपत्तीवरती, दानावरती विश्वास नाही. फक्त काय तर अपेक्षित आहे त्या भिक्षेवरती फक्त उदरनिर्वाह करायचा. असं करत सुदामजी आपला संसार करते आणि हा संसार करत 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 मात्र चाललेला आहे. एक दिवस असा प्रसंग आला की सुदामजींना मात्र कोणी भिक्षा दिली नाही आणि घरात अन्न नाही. एक दिवस गेला मुलं उपाशी आहे, 2 दिवस गेला मुलं उपाशी आहे, 3 दिवस गेलेत मुलं उपाशी आहे. सुशीला म्हणताय सुदामजींना, स्वामी तुम्ही म्हणत होते ना की तुमचा एक परम मित्र आहे बालपणीचा आणि तो मित्र मात्र द्वारकेचा राजा आहे. जा ना एकदा त्याला मात्र मदत मागा, एकदा मदत मागा ना. आज आपल्यावरती ही परिस्थिती आलेली आहे. तुमचा मित्र आहे, सखा परम सखा आहे ना, मग तो निश्चित तुम्हाला मात्र आधार देईल. त्याला मदत मागून बघा. त्यावेळेला सुदामजी म्हणते, अगं सुशीला मी कसं जाऊ त्याच्याकडे, मी गेलो असतो ग सुशीला, पण मला आठवतंय तो प्रसंग ज्या वेळेला गुरुमातेने मात्र आमच्या दोघांना काम सांगितलं होतं आश्रमात असताना. आणि हे काम काय सांगितलं, कारण मला तेव्हा खूप कंट्रोल होत नव्हती, बाल्यावस्था होती, विद्यार्थी दशेत होते आणि विद्यार्थी दशेत मात्र मिळायचं तेवढंच पालन करून राहायचं होतं, पण मला सहन झालं नाही. आणि म्हणून आम्ही गुरुमातेकडे चोरी केली अन्नाची आणि शिक्षा स्वरूप मात्र कन्हैयाला मी पुढे केलं. आणि गुरुमातेने सांगितलं की जा वनात जाऊन समिधा यज्ञासाठी गोळा करून आणा. आम्ही गेलो त्या घनघोर अरण्यात, तिथून समिधा गोळा करत असताना गुरुमातेने सांगितलं होतं तुम्हाला भूक लागेल तर हे 2 मुठ चणे घ्या. मला गुरुमातेने दिले. सुदामजी सांगताय आपल्या पत्नीला, मला गुरुमातेने 2 मुठ चणे दिले आणि सांगितलं 1 मूठ सुदामा तू खायचं आणि दुसरी मूठ मात्र श्रीकृष्णाला द्यायची. अगं सुशीला, पण मला माझी भूक मात्र आवरता आली नाही, कंट्रोल करता आली नाही आणि समिधा गोळा करता करता मात्र मला भूक लागली आणि मी लपून कन्हैयाच्या 1 मूठ जे दिले होते त्याच्या वाटणीचे, त्याच्या हिस्सेचे देखील मीच खाल्ले. आणि कन्हैयाने मला विचारलं पण होतं ग काय खाताय, काय वाचताय सुदामा. तर मी म्हटलं होतं की थंडीने माझे दात कुडकुडते. खोटं बोललो ग मी त्याच्यासोबत, खोटं बोललो आणि त्याच्याही वाटणीचे चणे खाल्ले आणि त्याला मात्र मी तसंच ठेवलं. आणि आज कसा त्याच्या वाटणीचं, त्याच्या हिश्श्याचं मी खाल्लंय. आज कोणत्या मात्र उद्देशाने त्याच्याकडे जाऊन मागू, कारण आधीच माझं त्याला देणं लागतंय. असं जेव्हा सांगत आहे आणि सुदामजी मात्र या सुदामजींच्या डोळ्यातून अश्रुधारा लागलेल्या आहे सांगताना. आणि हेच पुढे इकडे रुक्मिणी मातेला श्रीकृष्ण भगवंत सांगत आहे आणि श्रीकृष्ण भगवंत देखील रडते. बघ माझ्या सुदामाची काय अवस्था झाली आहे, पण इमानदारी बघ त्याची, तो यायला तयार नाही. आणि मग एक संकेत श्रीकृष्ण भगवंतांनी दिला आणि सुदामजींच्या घरी असलेली श्रीकृष्ण कन्हैयालाच्या मूर्तीने मात्र एक चमत्कार घडविला आणि भगवंताच्या नेत्रातून अश्रू येते असं वाटायला लागलं. आणि सुदामजींनी तो भगवंताचा संकेत मानला आणि तो संकेत समजून पत्नीचा अट्टहास आग्रह ऐकून सुदामजी म्हणतायत, एवढा मात्र तू अट्टहास करताना, तू एवढा आग्रह करताना, मी तर गेलो नाही, परम सखाय माझा, नक्कीच तो मला मदत करेल यात शंका नाही. आणि तुम्ही मात्र एवढा आग्रह करताय तर मी जाईल. कारण पत्नी म्हणताय स्वामी मी अजून थकली नाही हो,
मी तुमच्या सोबत भगवंताच्या नामाचा उपवास करून उपाशी राहील, पण मी एक आई आहे आणि एक आई स्वतः मात्र अर्धपोट राहील, पूर्णपणे उपाशी राहील, पण ती आई कधी आपल्या मुलांना उपाशी पाहत नाही. घरी जर का 5 जण जेवण करणारे असेल आणि घरात 4च पोळ्या असेल ना, तर सगळ्यांना चौघांना 4 ती आई देते आणि ती आई मात्र म्हणते मला आज भूक नाही, तुम्ही जेवण करून घ्या. का? कारण त्या आईला वाटतंय मी मात्र उपाशी राहिले तरी चालेल, पण माझे मुलं उपाशी राहायला नको, माझे स्वामी उपाशी राहायला नको. कोणत्याच आईला असं वाटतं का, कोणत्या तरी आईला, की मी मात्र जे खाल्लं नाही ते माझ्या मुलालाही मिळू नये. अहो जगात कोणत्याच आईला असं वाटणार नाही, कोणत्याच वडिलांना असं वाटणार नाही की मी उच्च शिक्षण घेतलं नाही म्हणून माझ्या मुलांनाही मिळू नये, मी चांगल्या ठिकाणी राहिलो नाही म्हणून माझ्या मुलांनाही राहायला मिळू नये, असं कोणत्याच आई वडिलांना वाटणार नाही. प्रत्येक आई वडील म्हणेल मी जे सुख पाहिलं नाही, मी जे वैभव अनुभवलेलं नाही ते मात्र माझ्या मुलाला मिळावं. आणि ही इच्छा सुशिलेची देखील आहे. आणि म्हणून सुशिला म्हणते सुदामजींना, स्वामी जा, एकदा मात्र तुम्ही या तुमच्या परम भक्त परम मित्राच्या, परम भगवंत म्हणताना तुम्ही त्याला, तर त्या तुमच्या आराध्याच्या भेटी करता जा. आणि एक सुदामजी मात्र पत्नीचा अट्टहास आणि मुलांकडे पाहून जाण्यास होकार देतात. जाण्यास होकार दिला. पत्नीला समाधान वाटलं, कारण इकडे ही पत्नी सहित इकडे श्रीकृष्ण कन्हैया लालाला समाधान वाटलं, कारण श्रीकृष्णाची संपूर्ण दृष्टी सुदाम्यावरती आहे. आणि सुदामजीची परिस्थिती ही अवस्था पाहून श्रीकृष्ण भगवंत रडते. देख सुदामा की दीन दशा, करुणा कर करुणा निधी रोय. साक्षात भगवंत रडते आपल्या मित्रासाठी. आणि जसं जाण्यासाठी होकार दिला, मग श्रीकृष्ण भगवंताच्याही मनाला मात्र समाधान वाटलं. आणि इकडे सुदामजींच्या पत्नी सुशिलेला देखील समाधान वाटलं. आणि जायचं पण न्यायचं काय, कोणाच्या परममित्राच्या भेटीला चाललोय, न्यायला काही नाही, तो द्वारकेचा राजा आहे, काय द्यावं त्याला. आणि कोणाकडे भेटीला जाताना मात्र खाली हाताने जायचं नाही. आणि म्हणून काय न्यावं काहीच नाही. लगेच पत्नी गेली ही सुशिला जाऊन 5 घरी मात्र पोहे मागितले, ते पोहे घेऊन आल्या. एक गठडी बांधली, गाठुडं ज्याला म्हणतात, त्या पोहेचं गाठुडं बांधून सुदामजींना दिलं. आणि सुदामजींना म्हणते हे मात्र तुम्ही कन्हैयाला द्या. ते गठडी पोह्याची सुदामजींनी घेतली आणि सुदामजी मात्र घेऊन निघाले. कुठं? श्रीकृष्ण कन्हैया लालाच्या भेटी करता द्वारकेच्या दिशेने. आणि मनात मात्र जातही आहे घर. आणि इकडे येत आहे, तर येतपर्यंत ही मात्र क्षणभरही कन्हैयाच्या नामाचं नामचिंतन सुदामांनी सोडलं नाही. सुदामा निघाले तरीही मात्र नामचिंतन करत निघाले. कन्हैयाचं नामचिंतन करत करत बाहेर जायचं ठरवलं. कारण या संसारात आतापर्यंत राहिलोय, किती त्रास वेदना झालेत कळते, पण भगवंताच्या नामात समाधान आहे म्हणून तर म्हटलंय संसार प्रत्येक जण करतोय. पण हा संसार कसा आहे? अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर.
अरे संसार संसार खोट कधी म्हणून राऊळाच्या कळसाने लोट कधी म्हणून अरे संसार संसार दोन जीवाचा विचार आणि हा खेळ मात्र संसार कसा आहे तर अगदी कपशी सारखा आणि म्हणून म्हटले बशी बसे जाग्यावर कप फिरे घर घर आणि आज हीच अवस्था आलेली आहे सुदामजींच्या संसारात पत्नी बसलेली आहे जाग्यावरती पण आता सुदामजी मात्र या भगवंताच्या नामात अविरत अखंड तल्लीन होते आणि तीच तल्लीनता प्रत्येक क्षणात त्यांच्या जवळ आहे का कारण त्यांनी सर्वस्व आपलं भगवंतावरती समर्पित केलंय आणि त्यांना माहिती आहे भगवंत मात्र प्रत्येक प्रसंगात आपल्याला साथ देईल का कारण भगवंत स्वतः म्हणतात अनन्य चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहं जो भक्त माझं अनन्य भावाने भजन करतो मला शरण येतो त्याचं मी मात्र चिंता वाहण्यास तयार आहे आणि म्हणून त्याची भक्ती सुदामजी करताय ना सुदामजींना माहिती आहे मागे पुढे माझा कोण राहणार तर भगवंत मात्र संकट समयात असणार आणि म्हणून आता पुढे निघालाय ना भगवंताच्या दिशेने कन्हैयाच्या भेटीच्या दिशेने निश्चित तो माझं सहकार्य करेल कारण तो स्वतः म्हणतो ना भक्तांच्या प्रत्येक प्रसंगात मी त्यांच्या सोबत राहील आणि आपल्या देखील भगवंत सोबत राहील अगदी कसे मागे पुढे उभा राहे सांभाळित 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 हा आघात आलेला भगवंत मात्र सहन करायला तयार आहे पण त्यासाठी त्या नामावरती विश्वास त्या नामावरती श्रद्धा असेल तर निश्चित भगवंत धावून येतो आणि हे आज सुदामा प्रत्यक्ष आपल्याला सांगते आव सुदामाच म्हणून काय अनेक भक्तांसाठी भगवंत धावून गेलेत आपण बघितलं कशा प्रकारे चोकोबांना धावून गेलेत कशा प्रकारे जनाबाईकडे गेलेत कशा प्रकारे नाथबाबांकडे गेले आपण बघितलंय आणि आज तेच भगवंत आपल्या भक्तासाठी मात्र धावून का गेले नाही धावून असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल तर भगवंतांनीही मात्र सुदामजींना सांगितलेलं होतं सुदामजींना ज्या वेळेला एक मूठ चणे घेतले
आणि त्यावेळेला या सुदामजींच्या मस्तिष्कावरती श्री शैल लिहिण्यात आलेलं होतं. आणि म्हणून श्रीकृष्णाने सांगितलं होतं, सुदामा आता मी तुझ्या द्वारात येणार नाही, तुला एक दिवस माझ्या द्वारात यावं लागणार. आणि ते बंधन मात्र तोडून दोघंही जायला तयार नाही. ती जाण ठेवून श्रीकृष्ण भगवंत जात नाही आणि सुदामाही जायला तयार होत नाही. पण पत्नीच्या अट्टहासामुळे सुदामजी विचारत, सुदामजी ते सुदामजी भगवंताच्या नामचिंतनात अखंड तल्लीन आहे. अखंड परिस्थिती जरी अशी असली तरी ही परिस्थितीवरती मात करून निघा. सर्व वेदना सहन करत 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 येऊन पोचले तर द्वारकेमध्ये. द्वारकेत आले, जे जे दिसेल त्याला त्याला विचारता येईल का द्वारका नगरी कुठे आहे? श्रीकृष्णाचा द्वारकाधीशाचा राजमहल कुठे? माझा बाल्यपणीचा मित्र आहे, मला त्याला भेटायचे. अनेक जणांनी चेष्टा केली, अरे आमचा द्वारकाधीश कुठे आणि हा सर्वसामान्य सुदामा कुठे? आणि हा आमच्या राजाचा मित्र. आणि म्हणून काही लोकांनी तर मार्गच दाखवला नाही. विचारत विचारत सुदामजी मात्र चालले. आणि मग काही लोकांनी सांगितले, जा त्या दिशेने, तिकडे या श्रीकृष्ण कन्हैया द्वारकाधीशाचं मात्र राजमहल आहे. आणि मग सुदामजी मात्र येऊन पोहोचतात या द्वारकाधीशाच्या द्वारावरती. आणि द्वारावरती पोहोचतात तर द्वारावरती मात्र द्वारपाल उभे पाहिले. आणि त्या द्वारपालांना सुदामजी सांगतायत, मला आज जाऊ द्या. द्वारपाल म्हणतात नाही. सुदामजी म्हणते, माझा बाल्यपणीचा परम मित्र आहे तो द्वारकाधीश आणि त्याला मला भेटायला जायचंय. हे सगळे द्वारपाल म्हणते, आमचा राजा कुठं आणि तुम्ही ही अवस्था, असा कसा मित्र बोलताय? चला तुम्ही इथून पुढे चला, खोटं बोलू लागले तुम्ही, चला. सांगितलं द्वारपालांनी. सुदामजी जात नाही आहे. सुदामजी आग्रह करताय, अहो फक्त एकदा तर मला जाऊ द्या ना, मला त्या कन्हैयाला भेटायचंय, माझ्या परम मित्राला भेटायचंय. नाही नाही म्हणत ऐकलं नाही. आणि तेवढ्यात मात्र राग आला या द्वारपालाला. आणि द्वारपालांनी या सुदामजींना मात्र धक्का दिला. जसा धक्का दिला सुदामजी पडले मात्र उठले. कारण एक इच्छा मात्र मनात आहे, आणि आज त्याच्या द्वारापर्यंत आलोय ना, तर मी वापस जाणार हाची माझा नेम न फिरे माघारी. नाही जाणार मी वापस. पुन्हा उठले आणि पुन्हा सुदामजी मात्र या द्वारपालांना सांगता, एकदा फक्त एकदा जाऊन सांगा तर तुमच्या राजाला माझी अशी अवस्था आहे ना, सांगा त्यांना. आणि सांगताना मात्र अवस्था माझी एक गोष्ट सांगायला विसरू नका, आणि ते म्हणजे माझं नाव. आणि माझं नाव तुमच्या राजाला सुदाम सांगा. सुदाम
देखो देखो ये गरीबी, ये गरीबी का खुश के दल पे विश्वास में मेरे बचपन का यार है मेरा शान, यही सोच कर मैं हंस गया। भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे माल करीब आ गया, तुम्हारे करीब आ गया। के कह दो मिलने सका नसीब आ गया है, तुम्हारे मरने के करीब आ गया है। एकदा फक्त एकदा जाऊन सांगा माझ्याला द्वारपाल म्हणाले एवढा अट्टहास आग्रह करताय ना, तर आता मात्र जाऊन सांगावं एकदा। राजाने ऐकलं तर ठीक, आणि म्हणून मात्र एक द्वारपाल निघाले आणि एवढं राजाला या द्वारकाधीश श्रीकृष्णाला मात्र प्रणाम केला आणि सांगते द्वारावरती पाहुणा आलाय, आणि तो म्हणते त्याची अवस्था सांगितली कशी, शरीरावरती परिपूर्ण वस्त्र नाही, फाटलेलं वस्त्र आहे, पायात खडावा नाही, चपला नाही, डोक्यावरती फेटा पगडी नाही, आणि असा एक पाहुणा आलाय आणि तो म्हणतोय की मी मात्र कृष्णाचा परम मित्र आहे, आणि त्याने त्याचं नाव सुदाम सांगितलेलं आहे। जसं नाव सुदाम सांगितलं कन्हैयाने ऐकलं, आणि ऐकताच कन्हैया सिंहासनावर उठणे आणि धावत निघाले।